उद्यापासून ते रामी शाळेवरती शिकवायला जाणार आहेत. आणि आपल्या शाळेमध्ये नवीन 2 मॅडम येणार आहेत. त्यांच्या जागेवरती 2 मॅडम येणार आहेत. त्याच्यापैकी एक मॅडम हे आधी बामण्याला शिकवायचे आधी आणि इथून त्यांची बदली दुसऱ्या शाळेवर झाली आणि तिथून पुन्हा बामण्याला येत आहे. आणि दुसऱ्या ज्या मॅडम आहेत त्यांचं गाव बामणे आहे. त्यांचं गावच बामणे आहे. आलं का लक्षात? म्हणजे आता ते नवीन 2 मॅडम उद्यापासून येतील आपल्या शाळेमध्ये तुम्हाला शिकवायला, बरोबर आहे. आणि हे बोकरे मॅडम आणि वाडिले सर हे कुठं जात आहेत? यांना जाऊ द्यायचं का नाही जाऊ द्यायचंय आपल्याला? यांना जाऊ द्यायचं नाही असे. मग बघा आता मॅडम जे आहेत त्या तुमच्यासाठी सगळ्यांसाठी वह्या घेऊन आलेले आहेत. काय घेऊन आलेले आहेत? वह्या. जाता जाता ते तुम्हाला वह्या देतील. आलं का लक्षात? वह्या देऊन जाणार आहे तुम्हाला. काय देऊन जाणार आहे? हा तर बघा, जसं आपली प्रकृती असते ना, प्रकृतीमध्ये बघा आता आपण उन्हाळा असतो ना, उन्हाळा संपला का पावसाळा लागतो, बरोबर आहे की नाही? पावसाळा संपल्यानंतर हिवाळा. तसं बदल हा प्रकृतीचा नियम असतो. तसंच सरकारी डिपार्टमेंटमध्ये सर लोकांच्या मॅडमांच्या बदल्या होणं हा शासकीय नियम असतो, बरोबर आहे की नाही? मग आता वाडिले सर आणि भोकरे मॅडम आपल्या शाळेमध्ये 2018 जून 2018 मध्ये आलेल्या होत्या, बरोबर? मग त्यांना आपल्या शाळेमध्ये किती वर्ष झाले? 7 वर्ष झाले. किती वर्ष झाले? मग 7 वर्षानंतर शासनाने त्यांची बदली कुठे केली? रामी गावाला, बरोबर आहे की नाही? मग रामी गावाला त्यांची बदली झाली, बरोबर? मग तर बघा, आणि इथं मी बदली करून आलो. इथं मला झाले 2.5 वर्ष सरासरी 27 महिने झाले. किती महिने झाले? 27 महिने झाले. हा, तर या 27 महिन्यामध्ये वाडिले सर आपले मुख्याध्यापक, बरोबर आहे की नाही? आणि भोकरे मॅडम, मुसळे सर, मी. तर बघा, वाडिले सरांचा स्वभाव एकदम कसा आहे? शांत. कसा आहे? तर सरांचा स्वभाव एकदम कसा? शांत आहे. तर काय बघा, आता सर एकदम हुशार, मुसळे सर. आणि सरांचा स्वभाव कसा? वाडिले सरांचा, जसा व्यक्ती त्यांच्याकडे येईल त्यांच्यासोबत मॅच करून घ्यायचे, बरोबर आहे की नाही? तर बघा, मी यायच्या आधी इथं साळुंके सर होते ना? तर साळुंके सर सुद्धा एकदम चतुर सर होते. कसे होते? सर चतुर सरांसोबत सुद्धा सरांनी एकदम व्यवस्थित प्रकारे मॅचिंग केली. हा, म्हणजे सरांचा स्वभाव कसा आहे? सर्वांना मॅच करून सगळ्यांसोबत चांगल्या पद्धतीनं राहणं, बरोबर आहे की नाही? हा, आणि मॅडमांचं सहकार्य बघा, मॅडम सुद्धा आहेत ना, वयानं जरी माझ्यापेक्षा मोठ्या राहिल्या तरी ते मला नेहमी सहकार्य करत राहायच्या आणि सगळ्यांसोबत एकदम मिळून घ्यायच्या, बरोबर आहे की नाही? तर प्रत्येक व्यक्तीकडनं आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला भेटतं. तर मला मॅडमांकडून सुद्धा चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या. वाडिले सरांकडून कसं कॉम्प्रोमाइज करायचं, समोरचा व्यक्ती जसा असो तसा होऊन जायचं आणि आपले कामं करून घ्यायचे. वाडिले सरांकडून मला चांगल्या पद्धतीने शिकायला भेटलं. वाडिले सरांनी कधी कोणत्याही कामाला मला नाही सांगितलं नाही. तर अशीच अपेक्षा मी आपले भावी मुख्याध्यापक मुसळे सरांकडून करतो. आणि याच्यानंतर बघा, मॅडम आणि सर यांची बदली होत आहेत, म्हणून मॅडमांनी तुमच्यासाठी वह्या आणलेल्या आहेत. तर आता सुरू करायचं मॅडम वह्याचं. तर आता वह्या वाटपाचा आपला कार्यक्रम सुरू होईल ना बेटा. तर सगळ्यांनी जाऊ द्या.
आम्ही आणि सुवर्ण पुढे स्टॉप करून